विरोधी पक्ष या देशातला संपूर्ण, ज्याला असं वाटलंय की आपली फसवणूक झाली, तो विरोधी पक्ष संपूर्ण देशातला एकवटला आणि निवडणूक आयोग अशी लढाई आहे. आणि जे लाभार्थी आहेत या निवडणूक आयोगाचे, त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहे. हे लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी आहेत निवडणूक आयोगाच्या दरोड्यातले. तेव्हा दरोड्यातला लाभार्थी श्रीमान फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यांनी गप्प राहायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे चोरीचा माल, चोराने गप्प राहिलं पाहिजे. त्यांच्याकडे चोरीचा माल, लक्षात घ्या. स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये 3.25 ते 3.5 लाख मतांची चोरी झाली. हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्या सख्या भाचाचंही नाव कापलं गेलं, त्यांच्या घरातली नावं कापली गेली. म्हणजे गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं, गडकरींनाही कोणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं. त्यांच्या मतदारसंघात इतकी मतं जर वगळली गेली असती तर विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालं याचा विचार न केलेला बरा. सर, एक प्रश्न असा आहे की फडणवीस म्हणतात की लोकसभेला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी जिंकली महाराष्ट्रात तर त्यावेळी आयोगावर आक्षेप घेतला जाते आणि विधानसभा हरली की आक्षेप. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळे झाले. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास गेल्या काही दिवसामध्ये फार घसरलेला आहे. ते गोंधळले आहेत त्या नवीन सरकारमध्ये. राहुल गांधी यांचं जर विधान पुराव्यासह त्यांनी ऐकलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मला असं वाटतं की त्यांच्यावरती चांगल्या उपचाराची गरज आहे. राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये सुद्धा 50 ते 60 लोकसभा मतदारसंघाचा घोटाळा झाला, त्याच्यामुळे मोदी हे प्रधानमंत्री होऊ शकले. हे राहुल गांधीचं विधान देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या त्यांनी ऐकलेलं दिसत नाहीये. 50 ते 60 लोकसभा मतदारसंघात यांनी घोटाळा केलेला आहे. जयपूर ग्रामीणची जागा शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार चोपडा हे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत जिंकलेले होते चांगल्या मतांनी. तिथे मतमोजणी बंद करण्यात आली आणि पोस्टल बॅलेटचा घोटाळा करून भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला. अमोल कीर्तीकरांचंही तेच झालं. अशा 50 जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले. हे फडणवीस यांना पक्क माहिती आहे, पक्क. त्याच्यामुळे ते चोरांची बाजू चोर घेणारच. रावसाहेब, आज तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं आहे आणि माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा ठाव ठिकाणा काय या बाबतीतली विचारणा केलेली आहे. समजा जर तो कळला नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचीही तुम्ही तयारी दर्शवलेली आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? नाही, देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही ते उपराष्ट्रपती आहेत, कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले आहेत. त्याच्यामुळे ते काळजीवाहू उपराष्ट्रपती असायला पाहिजे. कुठे आहेत? गेल्या साधारण 20-25 दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही, त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही. ते कुठे आहेत, त्यांचं काय झालं, त्यांची प्रकृती कशी आहे याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून राहिली. ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झालाय का की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं? हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारने माहिती द्यावी. जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील, वागतील, कृती करतील